तर ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची। लालबागच्या राजाची मिरवणूक ही अजूनही सुरू आहे। ठिकठिकाणी फुलांचे हार जे आहेत ते राजाला अर्पण केले जात आहेत। काही ठिकाणी नोटांचे हारही राजाला अर्पण केले जात आहेत आणि आपल्या सर्वच भक्तांचा आशीर्वाद आपल्या सर्वच भक्तांना आशीर्वाद देत हा लालबागचा राजा पुढे मार्गस्थ झालेला आहे। लालबागच्या राजाच्या मंडळासमोर लाखोंची गर्दी होते आणि अनंत अंबानी हे या मिरवणुकीत सहभागी झाले। लालबागच्या राजावर त्यांची मोठी आस्था आहे आणि मनापासून ते दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। त्यांच्या परीने जेवढी शक्य आहे तेवढी मदतही या मंडळाला करतात आणि वेळप्रसंगी मार्गदर्शनही करतात। अनंत अंबानी यांची भक्ती आणि सहयोगामुळे अनेक सामाजिक अभियानासाठी शक्तीही मिळते। सध्या ते या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। दिमाग खायचा निराळा शानही तुझी रे न्यारी घळीत गुलाला आभाळी रंगली गणेश नगरी ढोल ताशाचा निनाद निनादला आला रे आला लालबागचा राजा। या गाण्याच्या ओळींप्रमाणेच राजा हा सध्या खाटात बसलेला आहे आणि गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी आता मार्गस्थ झालेला आहे। पुढील 2 तासात लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। गिरगाव चौपाटीवर देखील मोठ्या प्रमाणात आता गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। कालपासून गिरगाव चौपाटीवर असंच दृश्य आपण पाहतोय। वेगवेगळ्या रूपातल्या या गणेश मूर्ती गिरगाव चौपाटीवर सध्या दाखल झालेले आहेत। विसर्जनासाठी सर्वच भक्तगण जे आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील रस्त्यांवर गणेश भक्तांची तुफान गर्दी। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय। 10 दिवस आपल्या लाडक्या राजाची सेवा करून आज मात्र आपल्या लाडक्या राजाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन घेऊन सर्वच भक्तगण निरोप देत आहेत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची 10 दिवस भक्तिभावाने पूजा करून आज हा विसर्जन सोहळा पार पडत असलेला आपण पाहतोय। गिरगाव चौपाटी असेल, दादर चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल तर इतर विसर्जन स्थळी देखील बाप्पाचं दर्शन झालेलं आहे। गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपण पाहतोय आणि ही आता लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने सध्या लोक सहभागी झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपल्याला हा भक्तीचा जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय। सर्व भक्तांना आपले आशीर्वाद देत सध्या लालबागचा राजा हा पुढे आता मार्गस्थ होतोय। ढोल ताशांचा नाद आपण ऐकतोय, तसंच फटाक्यांचा आवाज असेल, तसंच भक्तिमय वातावरणात लालबागच्या राजाचा विजय असो अशा घोषणा असेल। या सर्वच घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। कालही जेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती मंडपातून बाहेर आली त्यावेळेला डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी ही दृश्य आपण अनुभवली। यावेळी फुलांचे हार राजाला अर्पण करण्यात आलेला आहे आणि नोटांचेही भव्य हार बाप्पाला अर्पण करण्यात आले, ज्यामुळे या बाप्पाची छबी अधिकच मनमोहक अशी दिसलेली आहे। 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाला 1 सेकंद पाहण्यासाठी तासनतास भाविक रांगेत उभे असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन झाल्यावर मात्र अगदी समाधानाने या मंडपातून बाहेर पडतात। आजही आपल्या लाडक्या बाप्पाची छबी टिपण्यासाठी अनेक भक्तांची लगबग सुरू आहे। आपल्या फोनमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची छबी टिपण्यासाठी सध्या अनेक भक्तगण गिरगाव चौपाटी परिसरात देखील दाखल झालेले आहेत। नाना रूपातली कलेचा अधिपती, विद्येचा अधिपती अशा गणपती, अशा वेगवेगळ्या रूपातली मूर्ती जी आहे ती सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय। आज सगळ्यांच्या मनात एक वेगळीच भावना आहे। रिकामं झालं घर, रिकामा झाला मगर, पुढील वर्षी लवकर येण्यासाठी निघाला माझा लंबोदर, अशी भावना सर्वच भक्तांच्या मनामनात आणि डोळ्यातही आपल्याला दिसते। गणेशोत्सवाची वाट सर्वजण अगदी वर्षभर पाहतात।
मात्र 10 दिवसांनी बाप्पाला निरोप देताना सर्वांच्याच मनाला आता हुरहुर लागलेली आहे. गणराया, तुझ्या आगमनाने मन आनंदी झाले, मात्र तुला निरोप देताना मन भरून आले. अशीच भावना या सर्वच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय.